इमानदार लाकूडतोडा. एका गावात रामू नावाचा एक गरीब पण इमानदार लाकूडहारा राहत होता. रोज तो जंगलात जाऊन झाडांची लाकडे तोडत असे आणि गावात विकून आपला गुजराण करत असे. एके दिवशी तो नदीकिनारी झाड तोडत होता. अचानक त्याची कुऱ्हाड हातातून निसटून नदीत पडली. रामू खूप दुःखी झाला. तेवढ्यात नदीतून देवता प्रकट झाली आणि म्हणाली, लाकूडहारा, ही तुझी सोन्याची कुऱ्हाड आहे का? रामू म्हणाला, नाही देवी, माझी कुऱ्हाड लोखंडाची होती. देवता पुन्हा चांदीची कुऱ्हाड दाखवते. रामू पुन्हा प्रामाणिकपणे नकार देतो. शेवटी देवीने त्याची खरी कुऱ्हाड दाखवली. रामू आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी आहे. देवता त्याच्या इमानदारीवर खुश झाली आणि तीनही कुऱ्हाडी त्याला बक्षीस म्हणून दिल्या. त्या दिवसापासून रामू सुखात राहू लागला. या गोष्टीतून शिकवण मिळते, इमानदारीचं फळ नेहमी गोड असतं.